तर मित्रांनो, आपण बघत आहे पी-एस ट्रेडिंग. पी-एस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि याच्यामध्ये आजच्या नवीन लर्निंग सेशनमध्ये आपण बघणार आहे की निफ्टीमध्ये जी आपल्याला तुफान रॅली बघायला मिळाली, काय त्या रॅलीमध्ये किती पोटेन्शियल आहे. मार्केट आता ऑल टाईम हायकडे जाणार आहे किंवा मार्केट आता रिव्हर्स झाला, मार्केटचा बॉटम बनला आहे का? तर या सगळ्या प्रश्नांचे आन्सर आपण ह्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल अजिबात नाही आहे. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल देन चॅनलला सबस्क्राईब करू शकता, नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि जर का तुम्हाला माझ्याकडून फ्री ऑफ कॉस्ट शेअर मार्केटचं पूर्ण नॉलेज जर का पाहिजे असेल, जे की पेड होतं आत्तापर्यंत बट ते आता फ्री ऑफ कॉस्ट आहे, जर का ते पाहिजे असेल तर त्यासाठी ह्या नंबरला एकदा व्हॉट्सअप करा. तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन दिली जाईल, कोणते ते कंडिशन्स आहे ते तुम्हाला तिथे सांगितले जातील. जर का तुम्ही त्याच्यावरती फॉलो केला देन तुम्हाला पूर्ण ॲक्सेस जे बेसिकपासून पूर्ण ॲडव्हान्स, ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लर्निंगसाठी दिल्या जातील. ओके, तर स्टेप बाय स्टेप राहतील, सगळ्या गोष्टी तुम्ही नीटपणे वाचून घ्या. ओके, मला व्हॉट्सअप मेसेज करून. ओके, आता आपण येऊया आपल्या या आजच्या गोष्टीकडे. ओके, जर का आपण बघायला गेलो निफ्टीमध्ये, तर निफ्टीमध्ये आपल्याला तुफान तेजी बघायला मिळाली. लास्टचे कन्झिक्युटिव्ह 1 2 3 4 कन्झिक्युटिव्ह ग्रीन दिवस काही दिवसानंतरनं, म्हणजे जिथे की मार्केट कंटिन्युअसली फॉल बघायला मिळत होतं. अशा पडत्या मार्केटमध्ये जर का थोडा जरी उम्मीद के किरण जर काही मिळाले तरी खूप जास्त झाले. आणि याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर 1 2 3 4 कंटिन्यू ग्रीनमध्ये गेलं आहे मार्केट, तरी चांगली गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा चांगली अजून एक गोष्ट काय झाली याच्यामध्ये की हे जो ट्रेंड लाईन आहे, हा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण आपल्याला मिळाला. ओके, तर फक्त सस्टेन व्हावा ही देवकृपे आपण प्रार्थना करू की याच्यामध्ये सस्टेन होऊ दे. सस्टेन जर का झाला तर मग हे जे नवीन लेवल त्याच्यामध्ये यायला लागले जवळपास 23,600च्या आसपास, एक त्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स, त्याच्या आसपास एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो आहे. मे बी तिथंपर्यंत एक्सपेक्टेशन आहे इनिशियल लेवलला, आणि जर का ते एकदा पार झाला देन मग परत धुमाकूळ घालू शकते. ओके, तर न्यूज काय आहे, का मार्केटमध्ये आपल्याला रॅली बघायला मिळाली, आणि जर का मला याच्यामध्ये काम करायचं असेल तर पहिलं तर हे आहे की मार्केट टॉपपासून जर का आपण बघायला गेलो तर टॉपपासून ऑलमोस्ट 15-16%, 16%च्या आसपास मार्केट पडलं आहे. तर 16.5%च्या आसपास मार्केट फॉल होता. तर कधी पण ज्यावेळी पण मोठी गिरावट येते मार्केटमध्ये तर प्रॉब्लेम हा असतो की शॉपिंग कुठे करायचा, बाईंग कुठं करायचा, स्विंग ट्रेडिंग करायचा तर कुठं करायचा, नेमका कधी करायचा. तर सगळ्या गोष्टीचे आन्सर आपण ह्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर सिम्पल आन्सर आहे की जर का आपण थोडं मोठ्या टाईम फ्रेमवरती बघायला गेलो याच्यामध्ये, देन इथं आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक बेस दिसला, आणि त्या बेसच्या आसपास ह्याच्यामध्ये एक आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळाला आजच्या दिवशी. आणि क्लोजिंग उद्या त्याला समजेल कशाप्रकारे क्लोजिंग, एक चांगलं क्लोजिंग यायला आहे. जर का त्यानं ह्याच्यावरती ह्या ट्रेंडलाईनच्या वरती जर का क्लोजिंग केला तर डेलीवरती पण त्याच्यामध्ये ब्रेकआउट यायला आहे, आणि विकलीवरती पण जर का आला तर हे खूप चांगली गोष्ट राहील मार्केटसाठी आणि आपल्या मार्केटसाठी, ग्लोबल नाही, आपल्या मार्केटसाठी. ओके, तर याच्यामुळं काय होणार आहे की जे पण मोठमोठ्या कंपन्या ज्या आपण पडाल त्या निफ्टी 50मधल्या, ओके, तर त्याच्यामध्ये कुठं आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळते जास्त. अशा रिव्हर्सलमध्ये जरी आपण प्लॅन केला प्रॉपर तर एक कमी आपली रिस्क आणि जास्त रिवॉर्ड ह्याचा त्यामध्ये एक चांगली गोष्ट होऊ शकते, आणि तिथून एक स्विंग ट्रेडिंगमध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. ओके, तर बघताना एवढंच बघायचं आहे की जे निफ्टीला आउट परफॉर्म करणारे जे पण शेअर्स असतील, जे पण स्टॉक्स असतील, ज्यामध्ये निफ्टी जर का 16% पडला आहे बट ते शेअर 8% पडलेत, 5% पडलेत, 10% पडलेत. ओके, फक्त आता हे बोलतो आहे मी फक्त निफ्टीबद्दल, तर निफ्टी 50चे कंपन्या तुम्ही चेक करू शकता. ओके, बाकीच्या कंपन्यांचा त्याचा काही संबंध जास्त नाही होणार, बट असं तुम्ही इंडेक्सवर कंपॅरिझन करू शकता की जे की निफ्टी 50 सपोज 16% पडला आहे आणि एखादा XYZ शेअर आहे तो 14% पडला, तर तो निफ्टीला आउट परफॉर्म करतो आहे. तर अशा प्रकारच्या शेअरमध्ये जर का आपल्याला रिव्हर्सल दिसलं, कारण की निफ्टी इथून रिव्हर्स झाला तर ह्याच्यापेक्षा फास्ट कोण पळेल, जे ऑलरेडी कमी पडलं आहे. ते जास्त पडलं आहे ते नाही पळणार, बट ते पण पळणार, बट ते कमी पळतील. जे कमी पडले ना ते जास्त प्रमाणात पळू शकते. ओके, बट कंपॅरिझन कसं करा, कंपॅरिझन निफ्टी 50 तर निफ्टी 50तल्या स्टॉकसोबत करा, निफ्टी टोटल मार्केट तर निफ्टी टोटल मार्केटमधल्या शेअरबद्दल करा. ओके, तर ही गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारे ट्रेड प्लॅन पण करू शकता. ओके, तर हे होतं. आता जर का थोडंसं आपण ह्याला डेली टाईम फ्रेमवरती बघायला गेलो, डेली टाईम फ्रेमवरती पण चांगला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतो आहे, ज्यामध्ये क्लिअर कट ह्याच्यामध्ये इथं रिव्हर्सल आलं होतं. आपलं जे दुसरं चॅनल आहे जे हिंदीमध्ये आहे, तर त्याचे जे पण अपडेट असतील टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तिथं आपण ऑलरेडी डिस्कशन पण केलं होतं की जर का ह्याच्यावरती सस्टेन राहिला तर थोडंसं अप मोमेंटम मिनिमम ही लेवलचा आपला प्लॅन होता, आणि इथं पण आला तर ह्याच्यावरती पण चालला आहे, जे की थोडंसं एक्सपेक्टेशन नव्हतं माझं, बट ते चाललं आहे वरती, तर चांगली गोष्ट आहे. फक्त
एक गोष्ट आहे की ह्या लेवलच्या आसपास एकदा आला, डायरेक्टली जर का आला तर थोडंसं रिव्हर्सल यायचं किंवा पुलबॅक यायचं संकेत जास्त आहेत. ओके, चुकून जर का याच्या खाली जर का सस्टेन राहिला परत तर थोडंसं उमेदवरती परत पाणी येऊ शकते आणि त्यानंतर हे जे प्रिव्हियस रेजिस्टन्स होते ते मे बी सपोर्टचं काम करतील आणि त्यानंतर मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. बट मार्केट फिरायचं कारण काय आहे, मार्केट अजून फिरणार आहे का, तर थोडंसं फंडामेंटल गोष्टी आपण बघूया. तर 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. फर्स्ट थिंग तर काल फेडची पॉलिसी होती. फेडनं काय केलं तर फेडनं क्लिअर कट सांगितला की सध्या आम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रेट कट असतील हे करत असतील ते आता करणार नाही आहे, बट अपकमिंग डेजमध्ये मे बी करू शकतील जर का सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या तर. आणि जे पण टॅरिफबद्दलचं जे पण बोलणं होतं ते मे बी जसं की मी ऐकलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा त्याच्यामुळं जास्त म्हणजे टेम्पररी ती गोष्ट चालेल. ओके, त्यानंतर जर का त्याच्यावर सोल्युशन चांगलं भेटलं तर ते जास्त मार्केटला म्हणजे खराब काही करणार नाही. तर त्याच्यामुळं US मार्केट पण कालच्या दिवशी पॉझिटिव्ह राहिला, आपलं मार्केट पण पॉझिटिव्ह राहिलं आणि चांगलं वरती गेलं. तर ह्याला अजून एक दुसरं कारण आहे ते म्हणजे की मार्केट का पडते, तर मार्केट खूप कारणामुळे पडत होतं. खूप जणांना असं वाटायला की FI सेलिंग करायला म्हणताना मार्केट पडते, तर ते काय ते वन ऑफ द रिझन आहे. बट अजून बाकीच्या पण 4-5 गोष्टी होत्या त्यामुळे पण मार्केट पडत होतं. तर त्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की डॉलर इंडेक्स जेवढा चांगला होईल तेवढं मार्केटसाठी चांगलं आहे. क्रूड ऑइल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि त्यातलं अजून एक वन ऑफ द रिझन आहे की टॅरिफ. ओके, जसं की तात्या निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सगळ्या देशावरती काम चालू केलं, डायरेक्टली टॅरिफ लावायला चालू केले. तर आपल्यावरती जास्तच प्रेम होतं त्यामुळे रेसिप्रोकल नावाचा टॅरिफ त्यांनी निवडला, जे की इंडियाचं आणि USचं जे एक्सपोर्ट आहे हे जास्त आहे. इंडिया भारतामधून अमेरिकेला एक्सपोर्ट जास्त होतं आहे. तर त्याच्यामुळं मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये थोडीशी निगेटिव्हिटी आपल्याला थोडी जास्त निगेटिव्ह बघायला भेटली आणि त्याच्यामुळे मार्केट थोडंसं आपलं चांगलं पडलं होतं. ओके, तर जर का टॅरिफवरती त्यांचं जे बोलणं राहील ते थोडंसं जर का पॉझिटिव्ह आलं तर ते मार्केटला खूप चांगलं रिॲक्ट करा. म्हणताना जर का तुम्ही नोटीस केला तर आज आपलं जे पण एक्सपोर्टवाले शेअर्स होते त्यामध्ये IT आहे, तर IT पण आज लीडला होता. का लीडला होता तर त्याच्यामध्ये रिझन खूप सारे आहेत, बट फेडची आज अनाऊन्समेंट त्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तर फेडनं होल्ड केले त्यांचे रेट कट, काही केलं नाही आहे. तर ते IT साठी चांगलं झालं, त्यामुळे IT घुमला. ITचं वेटेज निफ्टीमध्ये 10-12% आसपास आहे, त्यामुळे निफ्टी रॅली आली. आणि दुसरं कारण आहे रेसिप्रोकल टॅरिफ. तर रेसिप्रोकल टॅरिफ ट्रम्प तात्या काय बोलतात परत आता, तर ट्रम्प तात्यांचं परत म्हणणं आलं आहे की बाबा 2 एप्रिलच्या दिवशी भारतावरती त्यांनी काय करतील, रेसिप्रोकल टॅरिफ हे धमक्या द्यायचं काम त्यांचं चालूच आहे. बट तोपर्यंत तरी टाईम आहे, 2 एप्रिलपर्यंत तरी टाईम आहे. ओके, भारत म्हणते की सप्टेंबरला आपण बघूया, बट ते म्हणतात की एप्रिलला बघूया काय होतं. तोपर्यंत तरी मार्केटसाठी थोडेसे अच्छे दिन आले आहेत असं आपण समजू शकतो. तर व्हिडिओ जर का तुम्हाला कुठं पण आवडला, तुमचे कुठले कमेंट्स असतील त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तर डेफिनेटली कमेंट करा. त्या कमेंटवरती रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन किंवा त्या कमेंटवरती आपण एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू शकतो. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.